गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सज्जनों, समस्त समर्थ सेवेकरी बंधू भगिनी यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सर्वांच्या इच्छा आशा आकांक्षा पूर्णत्वाला नेऊन ही त्या प्रभूंच्या चरणी पुन्हा विनम्र प्रार्थना। मध्यंतरीच्या कालामध्ये आध्यात्मिक व्हिडिओ तब्येतीच्या कारणामुळे, कामाच्या व्यापामुळे आणि इतर ठिकाणी जावं लागल्यामुळे थोडासा उशीर झाला। तरी पण आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती या आगळ्या वेगळ्या जनजागृती मोहीम या विशिष्ट क्षेत्रात कार्य करण्यासाठी उद्युक्त होत आहोत। आज एक आगळा वेगळा स्वामी महाराजांनी सांगितलेलं एक भक्तवत्सल आहे आणि ते भक्तवत्सल कसे आहेत त्याविषयीचा एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे। सज्जनो, सर्व देवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति या न्यायाने जर आपण विचार केला तर एकनिष्ठ भावनेने मनातल्या सर्व ज्याही काही चांगल्या वाईट घटना असतील त्या मोकळ्या मनाने परमेश्वराच्या समोर मांडणे, महाराजांच्या समोर मांडणे, कुठल्याही प्रकारे आडपडदा न ठेवता त्या क्षेत्रात स्वतःला महाराजांच्या चरणावर झोकून देणे आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारे मनामध्ये चिंता, क्लेश, यातना, भविष्यात काय घडेल याचा विचार करायची गरज नसते। आणि जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने स्वतःला त्या प्रभूंच्या चरणी, त्या महाराजांच्या चरणी अर्पण करतो त्यावेळेस त्यांना सुद्धा आपल्या भक्तासाठी कार्यान्वित व्हावं लागतं। याविषयीचा एक खूप जबरदस्त आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। काही गोष्टी मनाने समजून घ्याव्या लागतात। काही वेळा त्रागा माणसाला त्याच्या इच्छाशक्तीपासून दूर घेऊन जात असतो। असाच त्रागा एक दिवस मलाही आला। संतापक महाराजांच्या समोर बसलो होतो। काय बोललो काय नाही ते आता मलाही आठवत नाही, पण बोललो एवढं नक्कीच। आणि संतापात उठून घरी येऊन लागलो। त्या गोष्टीला 3-4 दिवस झाल्यानंतर 17 जुलै 2024 शयनी एकादशी पंढरपूर यात्रा या दिवशी महाराजांनी दिलेला हा साक्षात्कार, त्याचं वर्णन आपण समजू त्या पद्धतीने होतं। साधारणपणे आम्ही दोघंही पती पत्नी दर एकादशीला पांडुरंगाच्या यात्रेच्या दिवशी, पंढरपूर यात्रेच्या दिवशी धुळे येथे रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ जे मोठं विठ्ठल मंदिर आहे त्याला सकाळी 6-6:30 वाजता दर्शनाला जात असतो। निवांतपणे, शांतपणे, एकाग्रतेने दर्शन होत असतं। कुठल्याही प्रकारे गडबड नसते, गोंधळ नसतो।
एकाग्रतेने पांडुरंगाचं रुक्माईचं दर्शन होतं आणि आनंदी अंतःकरणाने आम्ही परत येत असतो. यावर्षी मात्र थोडासा एक विचित्र प्रकार घडला होता. गेल्या 2-3 दिवस अगोदरपासून कमरेचा त्रास थोडा सुरू झालेला होता. डॉक्टरांनी गाडी चालवायला मनाई केलेली होती आणि त्यामुळे सकाळीच लवकर उठून पांडुरंगापर्यंत जाणं जवळजवळ अशक्यप्राय होतं. मनाची हुरहुर वाढलेली होती. सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, परंतु मनातल्या मनात, पांडुरंगा, आज मी नाही येऊ शकत रे बाबा. का कुणास ठाऊक मन उद्विग्न झालेलं होतं. अक्षरशः एकेरी नावाने पांडुरंगाला हाका मारलं, पांडुरंगा, नाही येऊ शकत, क्षमा कर रे बाबा मला. त्याची माफी मागितली. सकाळीच डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा डोस घेतला. थोडंसं हलकं वाटलं. नित्य नियमाप्रमाणे महाराजांच्या दर्शनाला शिवाजी रोड केंद्रावरती गेलो. 11:30 ते 12च्या दरम्यान मी नेहमी तिथे जात असतो. तिथे गेलो, महाराजांची सेवा केली, पांडुरंगाचा धावा केला आणि घरी परत आलो. सज्जनो, इथून पुढे जे घडलं त्याला योग म्हणायचा, योगायोग म्हणायचा की कर्मयोग म्हणायचा, हे ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवायचं. अतिशय वेगवान घटना घडत गेल्या. मी मंदिरातून घरी आलो तोपर्यंत आमच्या कॉलनीतल्या एका कुटुंबाने पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईची मूर्ती माझ्या घरी अभिषेकासाठी आणून ठेवलेली होती आणि ती मूर्ती, विठ्ठलाची कमरेवर हात ठेवून उभी असलेली ती सुबक मूर्ती बघितली आणि 40 वर्षापूर्वी घडलेली घटना पुन्हा जागृत झाली. नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं. ब्रह्मेभूत मोरे दादा घरी आलेले होते. जुनं घर होतं, ओलावा सगळीकडे होता आणि त्यांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून बसायचा पाट त्यांच्या पायाखाली ठेवून दिलेला होता. दादा त्या पाटावर पाय देऊन 2 मिनिटासाठी उभे राहिले, स्तब्ध. कमरेवर हात ठेवून उभे होते, डोळे बंद होते. पांडुरंगाची विठ्ठल मूर्ती त्या ठिकाणी उभी होती आणि 40 वर्षापूर्वीचे ते पदचिन्ह, त्या पादुका दादांनी कायमच्या स्वरूपात मला दिल्या. आजही त्या आहेत. जेव्हा जेव्हा पूजा होते, जेव्हा जेव्हा मला शक्य होतं, तेव्हा तेव्हा मी त्यांची यथोचितपणे पूजा करतो. ओल्या फडक्याने पुसतो, कधी कधी साबण लावून धुवून कपण काढतो, पाठ स्वच्छ करतो. जसंही पाणी वाळून जातं तशा पादुका पुन्हा स्थिर होतात आणि अशा त्या ब्रह्मभूत दादांच्या त्या विठ्ठलाच्या स्वरूपात मिळालेल्या पादुका आज प्रत्यक्ष विठ्ठल माझ्या समोर उभे होते. याला योग म्हणायचा का योगायोग म्हणायचा का कर्मयोग म्हणायचा ते नंतर ठरवू, पण एवढं मात्र खरं होतं की पांडुरंग समोर उभा होता, रुक्माई सह होता आणि हे केवळ महाराजांच्या एकनिष्ठ भावनेने केलेल्या सेवेचं फलित होतं. एकनिष्ठ भावनेने स्वामी समर्थांची केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही, जाणार नाही, जाणार नाही. आणि
अशा त्या परिस्थितीत ते यजमान येऊन लगेच त्यांच्या मूर्त्या घेऊन गेले असते तर काही वाटलंही नसतं. परंतु ते यजमान जवळजवळ 2-2.5-3 तासानंतर आले. त्यामुळे त्या पांडुरंगाची रुक्माईसह नैवेद्य आरती सुद्धा मलाच करावी लागली, माझ्या हातूनच झाली. आणि म्हणून करता म्हणतो सज्जनो, योग, योगायोग आणि कर्मयोग हे आपल्या एकनिष्ठ सेवेच्या फलित आहे. ते कशा पद्धतीने मिळवायचं हे आपण आपल्या पद्धतीने ठरवतो. आपली सेवा जशी असेल त्या पद्धतीने होतो. आणि जर एकनिष्ठ भावनेने सेवा केलेली असेल तर कोणी कितीही खालच्या दर्जाने तुमची निंदा नालस्ती करू द्या, काही फरक पडत नाही. कारण हत्ती चले बाजार आणि या उक्तीप्रमाणे कळपत राहणारी ही मंडळी सुद्धा समोरून येऊन सुद्धा तुमच्याशी समोर नजर मिळवू शकत नाही. मागच्या बाजूने कळपात राहून गोंधळ घातल्याशिवाय, कळपाशिवाय गोंधळ घालू शकत नाही. स्वतंत्रपणे एकनिष्ठतेने स्वतः समोर येऊन बोलायची हिंमत कधी होणारच नाही. आणि म्हणून करता महाराजांची सेवा एकनिष्ठ भावनेने जर केली तर सर्व इच्छा, आशा, आकांक्षा पूर्णत्वाला जातात. कुठल्याही प्रकारे कोणालाही काही सांगायची गरज पडत नाही. आणि म्हणून महाराज पुन्हा भक्त वत्सल आहेत, श्रेष्ठ आहेत, भक्ताभिमानी आहेत, हे त्यांनी त्यांच्या आजच्या या अनुभवातून मला पुन्हा प्रदर्शनाला आणून दिलं. श्री स्वामी समर्थ.